वाटत नाही. म्हणून अशा सगळ्या गोष्टीची काळजी मंत्री महोदयांनी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अजित पवार हे महाराष्ट्रात 60 जागांवरती निवडणूक लढवण्याचं जवळपास निश्चित होत आलेलं आहे. हे सांगताना 60 जागांवर तयारी करा हे सांगताना अजित पवारांनी काँग्रेसचे 3 आमदार त्यांच्यासोबत असल्याचं सुद्धा सांगितलंय. निवडणुकीच्या काळामध्ये ही घटना घडणारच आहेत. मागे त्यांच्या संपर्कात होते. मला वाटतं आता उघडपणे काँग्रेसने जेव्हा अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना जेव्हा जाणीव झाली का हे आपल्याबरोबर राहणार नाही, मग त्यांच्या निलंबनाची जी कारवाई केली याचा अर्थ ते अजितदादाबरोबर जातील. त्यांनी मागितल्या 60 जागा. आता त्यांना त्यांचा काय काय गणित आहेत ते जाणव. ते महायुतीचे एक मोठे नेते आहेत, म्हणून ज्या युतीच्या बैठकीमध्ये काय घडेल हे फक्त तेच सांगू शकतात. आम्ही त्याच्याबरोबर भाष्यसुद्धा करू शकत नाही. पण अजित पवार युतीसोबत येणार का या संदर्भात अजूनही चर्चा, तर्कविधान सुरू आहेत. तानाजी सावंतांचं विधान ताजं असतानाच गणेश हाकेंनी सुद्धा एक विधान केलेलं आहे. ते म्हणतात की अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव आहे आणि ही झालेली युती आम्हालाही आणि दादालाही पटली नाही. मग आता ही जी काही महायुती झाली याची जबाबदारी कुणाची, तर ते नेत्यांची आहे. आता जेव्हा नेते निर्णय घेतात तो खालच्या कुणाला पटतो नाही पटतो हा विषय वेगळा आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे, जर पक्षाचे काही नेते जर असं बोलत असेल तर निश्चित महायुतीमध्ये फरक पडेल आणि मग मन एकदा दुभंगले गेली तर त्याचा परिणाम हा महायुतीवर होणार आहे. आमचं तर आम्ही शिंदे साहेबांशी आम्ही सुद्धा बोललो. पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या सर्व प्रमुख नेत्याचे कोर कमिटीचे नेते असतील, प्रवक्ते असतील, यांची एक बैठक